Hello, students. We are going to start our study after a long time. But in between time, we have studied basic things and tried to be in touch of study. Let us start our lesson, an encounter of a special kind. Look at this picture of a girl who is walking in water. Now answer the question. What do you think the girl is trying to do and why? Yes, you are right. She is trying to save a puppy from drowning because it is our duty to help the poor and needy animal. So girls, our lesson is also on a animal, special animal, which is called a special kind in our lesson. ही special kind काय आहे हे माहिती आहे का? होय, ही स्पेशल काइंड म्हणजेच माकडाची एक जात होय. आपल्या धड्यामध्ये माकडाचा एक कळप, ज्यांना लंगूर माकड असे म्हटल्या जात आहे, यांच्या संदर्भात घडलेला एक प्रसंग आपण पाहणार आहोत. तपन मुखर्जी हे आपल्या या पाठाचे लेखक आहेत. त्यांच्या लहानपणीचा भयचकित करणाऱ्या प्रसंगाचे वर्णन त्यांनी या पाठात केले आहे. ॲन एन्काउंटर. एन्काउंटर म्हणजे प्रत्यक्ष सामना. लेखकाचा त्यांच्या लहानपणी एका मोठ्या लंगूर माकडाच्या प्रमुखाशी सामना होतो. छोटा तपन न घाबरता त्या लंगूर माकडाच्या तावडीतून एका छोट्या लंगूर पिल्लाला कसे सोडवतो याचे छान वर्णन आपण या पाठात पाहत आहोत. धड्यातील स्पेशल काइंड म्हणजेच माकडाची ही विशेष लंगूर प्रजात आहे. माय फादर या पाठामध्ये माय फादर हा उल्लेख लेखकांच्या वडिलांच्या संदर्भात आलेला आहे. सो हिअर द रायटर्स फादर was working in a private company in West Bengal. Yes, and he was posted in this company. लेखकाच्या वडिलांना या प्रायव्हेट कंपनीच्या कॅम्पसमध्ये एक सुंदर बंगलो मिळत आहे, जो ते राहण्यासाठी वापरतात. मुलींनो, या बंगलोचा परिसर जो आहे तो अतिशय सुंदर आहे. त्याचे वर्णन आपल्या पॅरेग्राफमध्ये असे केलेले आहे. पॉइंट 1. कंपाऊंड वॉज लक्झुरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स, टॉल मॅजेस्टिक ट्रीज. लक्झुरियस, ग्रीन ग्रास म्हणजे सुंदर असा हिरवागार गालीचा, गवताचा गालीचा. अंथरलेलं हे कंपाऊंड लेखकाच्या घराचं आहे. तिथे विविध फ्लॉवर्स तर आहेतच, परंतु मॅजेस्टिक असे ट्रीज पण आहेत. सेकंड पॉइंट. किचन गार्डन full of vegetables which attracted insects, species of birds, and of course our special kind, a group of langur. मुलींनो, आपली ही कथा ह्या ग्रुप ऑफ लंगूर भोवती फिरते. These langurs made den in अस्वथा trees. अस्वथा म्हणजे एक झाडाचा प्रकार आहे. ही झाडं अतिशय उंच आणि घनदाट असतात. माकडांना राहण्यास अतिशय उपयुक्त अशी ही झाडं होत. या ठिकाणी देन असा उल्लेख आलेला आहे. देन याचा अर्थ गुहा, पण माकड गुहेमध्ये नाही तर ह्या झाडांवर राहत आहेत, म्हणून आपण देन याचा अर्थ या ठिकाणी माकडांचे निवासस्थान म्हणून घेऊयात. आपली ही जी स्पेशल काइंड आहे, जी लेखकाच्या जीवनातील एक भागच होऊन झालेली आहे, हे सांगण्यासाठी या पाठामध्ये एक स्पेशल फ्रेज वापरली आहे, अ पार्ट अँड पार्सल. वरील उतार्यामध्ये काही समानार्थी शब्द आलेले आहेत, ते आपण पाहूया.
किंवा त्यांचा अर्थ बघूयात. कॅम्पस म्हणजे परिसर होय. ॲडजेसंट मीन्स दी क्लोज टू, नियर बाय असं म्हणता येईल आपल्याला. मॅजेस्टिक म्हणजे भव्य, ह्यूज, ग्रँड असं आपण त्यांना म्हणूया. प्रोफाऊंड म्हणजे व्हेरी डीप. अनफोल्डेड याचा अर्थ या ठिकाणी रिव्हील्ड म्हणजेच काय तर उलगडणे असा होतो. डायमेन्शन्स म्हणजे पैलू, याचा समानार्थी शब्द आहे, सिनॉनिम आहे आस्पेक्ट्स. सो आता आपण परत टेक्स्टकडे वळूया. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी and unfolded before my eyes a whole new dimensions. लेखकाच्या आयुष्यामध्ये हा घडलेला प्रसंग त्यांच्या मनावर प्रोफाऊंड म्हणजे अतिशय सखोल असा परिणाम घडवून आणतो. या प्रसंगाने लेखकाच्या डोळ्यासमोर देवाने निर्माण केलेल्या जगातील नवीनच पैलू उघडतात. द क्रिएशन of gods, the wonders आश्चर्य, क्रिएशन रचना अशा या ठिकाणी या शब्दांचा अर्थ आहे. आपण मगाशी पाहिलंच होतं, अनफोल्ड याचा अर्थ उलगडणे, उघडणे असा होतो. आपण पुढे जाऊया. द हॉलिडे, द सॅटरडे हॉलिडे हिअर. The writer got the opportunity to become engrossed in a storybook and magazines. या ठिकाणी opportunity याचा अर्थ संधी होय. एनग्रॉस्ड म्हणजे मग्न होणे असा आहे. सुट्टीचा हा शनिवार लेखकाला पुस्तके वाचण्याची सुरेख संधी देत आहे. आफ्टर अ हार्टी लंच हा जो शब्दप्रयोग आलेला आहे या ठिकाणी हार्टी याचा अर्थ भरपूर, सफिशियंट, होलसम असा होय. लंच कसा झालेला आहे लेखकाच्या सगळ्या फॅमिलीचा तर हार्टी, खूप छान पद्धतीने झालेला आहे. आणि हा हार्टी लंच झाल्यानंतर लेखक हिज पॅरेंट्स अँड हिज यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. आफ्टरनून नॅप दुपारची झोप. ह्या या धड्यामध्ये सगळेजण झोपल्यानंतर लेखक मात्र एकटाच घरामध्ये पुस्तक वाचण्यामध्ये, स्टोरी बुक वाचण्यामध्ये मग्न झालेला आहे. Here there is a perfect backdrop for this writer. Perfect backdrop याचा अर्थ पूरक पार्श्वभूमी होय. सगळे झोपल्यामुळे लेखकाला साहसी कथा, ॲडव्हेंचरस स्टोरी वाचण्यासाठी योग्य पार्श्वभूमी मिळत आहे. या पॅरामध्ये अनेक ॲडजेक्टिव्ह आणि नाउन्सच्या पण जोड्या आलेल्या आहेत. आपण त्या जोड्या बघूयात. त्यांनाच आपण डिस्क्रायबिंग वर्ड्स असे म्हणून पण ओळखतो. आता जोड्यांचं उदाहरणं बघूयात काही. हार्टी लंच, वर आपण ह्या आर्टी लंच या शब्दाचा अर्थ बघितलेला आहे. ही एक जोडी आहे. यंगर सिस्टर्स सेकंड पेअर, आफ्टरनून नॅप थर्ड पेअर, परफेक्ट बॅकड्रॉप फोर्थ पेअर. मुलींनो, उरलेल्या जोड्या ज्या आहेत तुम्ही शोधू शकता आणि त्या अंडरलाईन करा पुस्तकामध्ये किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. म्हणजे मी हा समजावून सांगितलेला मुद्दा तुमच्या लक्षात येणार आहे. वाचल्यात का जोड्या? गुड्स. आता मी तुम्हाला त्या जोड्या कुठल्या त्या सांगते. उरलेल्या जोड्या बघा. ॲडव्हेंचर स्टोरी, हाऊस स्पॅरो, हार्श कॅविंग, श्रिल कॉल,
इंटरमिटंट चॉपिंग. आणि तसंच एक गोष्ट आणखीन इथे आलेली आहे की ॲडव्हर्ब सुद्धा आलेला आहे आणि तो ॲडव्हर्ब डीपली असा हा ॲडव्हर्ब आहे. आपण परत स्टोरीकडे वळूयात. आपण आता पाहू की लेखक वाचनामध्ये गडलेला असताना मध्येच काही वेळा शांतताही भंग होत आहे. आणि ती कुठल्या गोष्टीने भंग होत आहे तर स्नोरिंग ऑफ अ फॅमिली स्नोरिंगमुळे, तसेच हाऊस स्पॅरोमुळे, इंटरमिटंट चर्पिंग त्या हाऊस स्पॅरोचं आणि क्रोच्या श्रील अशा कॉलनी ही शांतता भंग होत आहे. लेखकाला अचानकच स्ट्रीट डॉग्सचा मोठमोठ्याने भुंकण्याचा आवाज ऐकू येतो, परंतु लेखक ह्या कमोशनकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. सो हिअर स्ट्रीट डॉग्स म्हणजे याचा अर्थ असा होतो की रस्त्यावरील कुत्रे. These street dogs are furiously barking at something, and the writer choose to ignore this commotion. Commotion म्हणजेच नॉईस, कन्फ्युजन, खूप मोठा गोंधळ, खूप मोठा आवाज. ह्य पॅक ऑफ डॉग म्हणून सुद्धा उल्लेख आलेला आहे. आपण जसं म्हणतो गायींचा कळप, तसंच या ठिकाणी पॅक ऑफ डॉग म्हणजे कुत्र्यांचा ग्रुप असं आपण म्हणू शकतो. रायटर हिअर थिंक्स दॅट धिस पॅक ऑफ डॉग मस्ट हॅव बीन कॉट अ हॅपलेस पिग. हॅपलेस याचा अर्थ या ठिकाणी आपण कमनशिबी असं घेऊयात. सो ही अगेन ट्राईड टू गो बॅक हिज reading. But soon the barking became louder and more aggressive. ह्या अशा ॲग्रेसिव्ह भुंकण्याने लेखक परत डिस्टर्ब होतो. अँड दिस ॲग्रेसिव्ह बार्किंगमध्येच त्याला कॅविंग याचाच अर्थ कावळ्यांचा जो मोठा आवाज आहे तो सुद्धा ऐकू येतो. And this caving added the cacophony. Cacophony याचा अर्थ या ठिकाणी लाऊड हार्श नॉईस असा होय. लेखक हा कॅकोफोनी ऐकतो and he got disturbed. This cacophony is approaching towards him. So the curiosity got the better of me. गॉट द बेटर ऑफ मी म्हणजे या ठिकाणी त्याच्यावर ही जी क्युरियोसिटी आहे ती जिंकते आणि लेखकाचं लक्ष पूर्णपणे वाचनातून निघून जातं. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू अ वरांडा टू सी व्हॉट इज गोइंग ऑन. आणि लेखक आपसुकच वरंड्याकडे वळतो. He glanced a horrible thing happening nearby his house. Glanced, he quick looked. Glanced म्हणजे प्रथमदर्शनी बघण्यामध्ये त्याला असं दिसतं की अ बिग मेल लंगूर, मेल फीमेल, these words you know it very well. Apparently the louder of its group was holding a baby langur in his hands and mercilessly beating it all over with a definite intent to kill. Here, leader of its group, त्या लंगूर ग्रुपचा जो लीडर आहे त्याच्या हातामध्ये एक छोटंसं बेबी आहे, बाळ आहे लंगूरचं. अँड द मेल लंगूर was beating this baby mercilessly. Mercilessly कुठलीही दया न ठेवता. The synonym is cruelly.
and the intention of this male langur is to kill that baby. The hapless mother, the helpless mother of the baby, and other lesser members of a langur group were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. असहाय्य आई आणि इतर जे मेंबर्स आहेत ते ह्या बेबी लंगूरला मरताना बघण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नाहीत. द रायटर रिकॉल्ड द कस्टम. हिअर रिकॉल्ड म्हणजे त्याला आठवते, लक्षात येते. कस्टम परंपरा, एक परंपरा, प्राण्यांमधली ही जी परंपरा आहे ती त्याला आठवते. इन द ॲनिमल क्लॅन, according to which a dominant male usually does not allow another male baby or the adult to survive within its group. हे मेल लंगूर जे असतात, प्रमुख मेल लंगूर, हे इतर लंगूरच्या मुलांना किंवा इतर लंगूरना आपल्या ग्रुपमध्ये जगू देत नाहीत. ही एक परंपरा लेखकाला माहिती असते. या ठिकाणी क्लॅन याचा अर्थ अ व्हेरी लार्ज फॅमिली ऑफ ॲनिमल्स असा होतो. डॉमिनंट म्हणजे प्रमुख, सुपिरियर, पॉवरफुल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मुलींनो, वरील उतारात पण अनेक जोड्या आलेल्या आहेत ज्या आपण वर बघितल्या, नाउन्स आणि ॲडजेक्टिव्सच्या. त्या तुम्हाला शोधून काढायच्या आहेत. तसेच ॲडव्हर्ब्स पण आलेले आहेत आणि मी आत्ता तुम्हाला अर्थ पण सांगितलेले आहेत शब्दांचे. तर तुम्ही हे जे अर्थ आहेत ते लक्षात घेऊन सिमिलर वर्ड्स, सिनॉनिम्स हे लर्न करायचे आहेत. दे विल बी युजफुल इन युअर एक्झाम्स. नाव लुक ॲट दिस नेक्स्ट पॅरा. Without losing any time, the writer gathered stout stick in one hand and hurled pieces of stones at the marauding langur. Stout sticks आणि pieces of stones ह्याच्या मदतीने लेखक ह्या बेबी लंगूरला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी स्टाउट स्टिक याचा अर्थ हेवी स्टिक असा होतो. हरल्ड मीन्स थ्रू फोर्सफुली, जोरात फेकणे. अँड मराउंडिंग याचा अर्थ सर्चिंग फॉर समथिंग टू अटॅक. हा जो मेल लंगूर आहे तो काहीतरी शोधत असतो ज्याने तो त्या बेबी लंगूरला आणखीन जोरात मारू शकेल. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड that it hardly took any notice of his attack. The writer's attack. Here, the word assault जो आहे तो अटॅक या अर्थाने वापरलेला आहे. But then the writer started throwing more stones, and the dogs there who were barking loudly, they raised their pitch of cry, they raised their voice, and this helped the writer. The change circumstances याचा अर्थ परिस्थिती, बदललेली ही जी परिस्थिती आहे, and this sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from sloping roof over the veranda. बेबी लंगूरला सोडण्यासाठी हे बदललेली जी परिस्थिती आहे ती मदत करते. and the baby langur was sloping through the roof of the veranda. The baby was listless and appeared to be dead. Appeared म्हणजे प्रथम दर्शनी दिसताच असं वाटतं की ते बेबी लंगूर जो आहे ते मेलेला आहे. बट ही वॉज ओनली द लिस्टलेस. लिस्टलेस म्हणजे विदाउट एनी एनर्जी. As the body starts to slide down, the excitement of a pack of dogs grew manifold at the prospects of a good kill and meal. आता आपण हे बघत आलो होतो की that pack of dog were barking loudly. They are also interested this baby langur to eat him. The baby langur is a good food for them. So prospects याचा अर्थ या ठिकाणी फ्युचर बेनिफिट,
पुढे त्यांना दिसणारा जो फायदा आहे त्या डॉग्सला, त्यामुळे ते डॉग्स त्याच्या आसपास जमलेले आहेत.